एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी। चला तर मग आज आपण भरली वांगीची रेसिपी बघूयात। तर इथे मी 6 वांगी घेतले, त्याचे देठ कापून मधोमध 4 काप देऊन घ्यायचे। नंतर एका बाउलमध्ये घेऊन पाणी घालून ठेवायचे, कारण की वांगी काळी पडू नयेत म्हणून। नंतर 2 कांदे सोलून बारीक चिरून घ्यायचे। तर कांदे एकदम बारीक चिरायचे। तर अशा पद्धतीने सर्व कांदे चिरून घेते। नंतर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची। नंतर एका ताटामध्ये काढून इकडे मसाल्याची तयारी करूयात। तर इथे मी खोबरं, शेंगदाणे, हावरी आणि चिंच आणि गूळ घेतलाय। तर चिंच गुळामध्ये अगदी 2 चमचे पाणी घालून तसंच ठेवायचंय। नंतर कढईमध्ये शेंगदाणे हलकेसे भाजून घ्यायचे। नंतर खोबरं घालून भाजून घ्यायचंय। नंतर हावरी घालायची। तर हावरी शेवटलाच घालायची, कारण हावरी पटकन भाजली जाते म्हणून। तर छान असं भाजून झालं की एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचंय। नंतर मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय। तर लक्षात ठेवा, पाणी अजिबात वापरायचं नाही। नंतर मिश्रण कांदा कोथिंबीरवर काढून चवीपुरतं मीठ, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, 2 चमचे काळा मसाला, 1 चमचा लाल मसाला घालून इकडे चिंच गुळाचं पाणी होतं ते घालून मसाला मिक्स करून घ्यायचंय। नंतर मसाला वांग्यांमध्ये भरून घ्यायचाय। तर अशा पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊया। नंतर गॅसवर कढई ठेवून 2 चमचे तेल घालून तेल चांगलं तापू द्यायचंय। नंतर फोडणीचं साहित्य घालायचंय। तर मोहरी, जिरे, हिंग आणि थोडीशी हळद घालून वांगे तेलावर घालून वरतून मसाला घालून परतून घ्यायचाय। तर लक्षात ठेवा, वांगी फोडणीला टाकून तेलावरच परतून 2 वाफा येऊ द्या, कारण लगेच पाणी घातलं तर वांगी चटकन शिजतात, पण भाजी एकदम पांचट लागते, म्हणून भाजी तेलावरच परतून घ्यायची। नंतर कढईवर खोलगट ताट ठेवून अंदाजे अर्धा ग्लास पाणी घालून 2-3 वाफा येऊ द्यायच्यात। पुन्हा भाजी छान मिक्स करायची। पुन्हा झाकण ठेवायचे। तर ह्या स्टेजला अगदी 2 चमचे पाणी घातलं तरी चालेल। नंतर झाकण काढून बघायचे, तर छान भाजीला पाणी सुटले। वरून कोथिंबीर घालून मिक्स करायचे। तर आपली भरली वांगी रेडी झाली आहेत। तर खूप भन्नाट चव येते ह्या भरल्या वांग्यांची। तर ही रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। थँक यू।